अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक केंद्रांवरील हल्ला यशस्वी. इराणवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. हल्ल्यात इस्रायली सैन्याची मोठी मदत. ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे आभार मानले. इराणच्या आण्विक क्षमता उद्ध्वस्त करणं आमचं उद्दिष्ट होतं. दहशतवादी पोषणाऱ्या इराणला धडा शिकवला. इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. इराणकडे अजूनही वेळ. इराणनं शांततेचा मार्ग स्वीकारावा, अन्यथा विनाश होईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. इस्रायल इराण युद्धात अमेरिकेची एंट्री. न्यूयॉर्क टाइम्समध्ये वृत्त प्रकाशित. अमेरिकेचा हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन. अमेरिकेच्या एअर स्ट्राईकनंतर अणुऊर्जा संघटनेचा आरोप. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तेल अविवमधील बिल्डिंग ध्वस्त झाल्याचा व्हिडिओ समोर. हल्ल्यानंतर तेल अविवमधील रहिवाशी भागाचं मोठं नुकसान. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राकडून चिंता व्यक्त. हा संघर्ष वेगानं नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका. यूएनचे महासचिव अँटोनिया गुटेरेस यांचं विधान. तर सदस्य राष्ट्रांना तणाव कमी करण्याचं आवाहन. इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये नवीन अलर्ट जारी. इस्रायलमध्ये आणीबाणी लागू. इराणवरील हल्ल्यानंतर निर्णय. इस्रायलमधील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद राहणार. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठापनाला. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुप्रिया सुळेंनीही केलं मतदान. साखर कारखाना निवडणुकीसाठी दादा ठाण मांडून बसलेत. अजित पवार राष्ट्रीय नेते पण अजून गावातच फिरतायत. संजय राऊतांचा अजित पवारांना टोला. ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकले. उद्धव ठाकरेंनी किल मी ऐवजी सेव्ह मी म्हटलं असतं तर शिंदे साहेब मदतीला आले असते, असा बॅनरवर आशय. आज मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत वांद्रे येथील कार्यकर्ते प्रवेश करणार. मुंबईच्या कलानगर परिसरात नितेश राणेंसाठी बॅनरबाजी. बॅनरवर नितेश राणेंचा हिंदू गब्बर असा उल्लेख. मातोश्री बाहेर लावण्यात आलेल्या नितेश राणेंच्या बॅनरची चर्चा. परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करण्याऐवजी मराठी लोकांना हिंदी सक्ती करतात. हिंदी सक्ती विरोधात दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी. तुमची चमचेगिरी आणि चंपोगिरी बंद करा. जे बोलायचंय ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील. संदीप देशपांडेंचा नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. माजी नगरसेविका आकांक्षा शेटे, ईश्वर तायडे यांचा भाजपात प्रवेश. शेतकरी कर्जमाफी करणार. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असा भाजपच्या जाहीरनाम्यात उल्लेख. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? राज्यातलं सरकार जनतेला फसवतंय. निवडणुकीआधी भाजपच्या आश्वासनांवरून संजय राऊतांची टीका. शेतकरी कर्जमाफीची योग्य वेळ कधी? घरातला दिवा विझल्यावर कर्जमाफी करणार का? शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा संतप्त सवाल. मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची गरज. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत. योगेश कदमांची प्रतिक्रिया. आम्ही मुर्दे आहोत की मर्द हे निवडणुकीत दाखवून देऊ. भरत गोगावलेंचा राऊतांना इशारा. विनायक राऊतांविरोधात शिंदेंच्या सेनेचं आंदोलन. विनायक राऊतांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन. सांताक्रूजमधील वाकोला पोलीस स्टेशन समोर आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. विनायक राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका केल्यानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक. पालकमंत्रीपदाबाबत आधी त्यांनी मोठं मन करावं, मग आम्ही पाहू. सुनील तटकरेंना उद्देशून गोगावलेंचं मोठं वक्तव्य. महायुतीतले काही विरोधक गोगावलेंबाबत आक्षेपार्ह बोलतात. भरत गोगावलेंकडे कोणी बोट जरी केलं तरी ते तोडायची आमची तयारी. आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. मित्रपक्षानं हातमिळवणी केल्यानं महेंद्र दळवींना मतदान कमी झालं. ज्यांच्यासाठी आम्ही जीवाची बाजी केली त्यांनी गद्दारी केली. भरत गोगावलेंची सुनील तटकरेंचं नाव न घेता टीका. परभणी जिल्ह्यात भाजपकडून केंद्र सरकारच्या 11 वर्षातील योजनांचं प्रदर्शन. परभणी भाजप महानगरकडून उपक्रम. प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे भाजपचं प्रदर्शन. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दिवेघाटकडे प्रस्थान. 2 दिवसांचा पुणेकरांचा पाहुणचार घेतल्यावर पालखी सासवडकडे रवाना. माऊलींच्या पालखीसोबत असंख्य पुणेकर सहभागी. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात पालखी आज मुक्कामी. विठ्ठल भेटीची आस मनात ठेवत वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे. पेडच्या अंबाजोगाईत 1 दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये सद्गुरू गंगागिरी महाराज पालखीचा रिंगण सोहळा रंगला। पालखीतील हजारो वारकऱ्यांवर जेसीबीतून फुलांची उधळण। रिंगण सोहळ्यानं श्रीरामपूरच्या नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते पंढरपुरात सायकल दिंडीचा शुभारंभ। सायकल वारीकडून नगर प्रदक्षिणा करणे ही अभिमानाची गोष्ट। क्रीडा मंत्रालय सदैव तुमच्या पाठीशी, रक्षा खडसेंचं आश्वासन। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण। 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण करणाऱ्या भाविकांचा मंदिर समितीकडून सत्कार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा माऊलींच्या पालखीत सहभाग। पुणे ते दिवेघाट केली पायवारी। वारकऱ्यांच्या सोयीसुविधांचा चाकणकरांकडून आढावा। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण अहिल्यानगरच्या मिडचांगवी गावात संपन्न। यावेळी सालसिद्धीबाबा संस्थानचे महंत हनुमंत महाराज शास्त्री यांनी नाथांच्या पालखीला खांदा दिला। नाशिकच्या सिन्नरमधील सायकल दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ। 152 वारकरी सिन्नर ते पंढरपूर सायकल दिंडीत सहभागी। 3 दिवसात 350 किलोमीटरचं अंतर पार करणार। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 1800 भाविकांना मिळणार पांडुरंगाचं दर्शन। भाविकांच्या मागणीचा विचार करून दर्शन संख्येत 600 टोकन पासची वाढ। रत्नागिरी शहरात होणाऱ्या ध्यान केंद्रांनी छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचं काम लवकर पूर्ण करा। मंत्री उदय सामंतांच्या सूचना। तर बांधकाम विभागाकडून प्लॅनचं सादरीकरण। सिंधुदुर्गात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या सद्गुरू मियासाब यांचा पुण्यतिथी उत्सव संपन्न। कोलगावमधील समाधीस्थळावर उत्सव पार पडला। हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरणातील 4 तोतया वसुली अधिकाऱ्यांना जामीन मंजूर। राजगुरुनगर न्यायालयाचा निर्णय। पुणे रायगड रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह इतर जिल्ह्यात येलो अलर्ट। हवामान खात्याचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, मात्र आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली। मुंबई ठाणे नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज। मुंबईतील आकाशात काळे ढग दाटून आले। लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना। रत्नागिरीतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वरमधील धबधबा प्रवाहित। मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं। 27,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। 3 ते 4 दिवसात पाणी चंद्रभागेत पोहोचणार। जळगावच्या शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। 50 मीटरने दरवाजे उघडले। शेतकऱ्यांसह नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा। जळगावच्या शेळगाव बॅरेजचे 2 दरवाजे उघडले। शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। बीडच्या आष्टीत पावसाची दडी। बळीराजाचे आभाळाकडे डोळे। आष्टीत सुरुवातीला जास्त पाऊस झाल्यानं पेरणी पूर्ण, मात्र आता पावसाची प्रतीक्षा। नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं पाणी पातळी वाढली। बीड जिल्ह्यातील खरीप पेरणी जवळपास पूर्ण, मात्र गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची दडी। दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात भाजीपाल्याच्या दरात वाढ। कारल्याला 100 ते 120 रुपयांचा दर। चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा। परभणीकडे पावसानं पाठ फिरवल्यानं पेरण्या खोळंबल्या, तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। पावसाच्या दांडीनं बळीराजा हतबल। अंबाजोगाई तालुक्यात 40% पेरण्या, मात्र 15 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवर संकट। सोयाबीनचा पेरा जास्त। जळगावच्या अमळनेर तालुक्यात झाडी येथे पिण्याचे पाणी मिळत नाही। संतप्त गावकऱ्यांचा पंचायत समितीवर मोर्चा। 3 पाणी योजना असूनही पाणीपुरवठा बंद। जालना तालुक्यातल्या उटवत दांडेगावसह परिसरात कोवळे पिकं करपू लागली। तुषार सिंचनचा वापर सुरू। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। अमरावतीच्या इतवारा पुलाचं बांधकाम 8 वर्षांपासून रखडलं। बांधकाम रखडल्यामुळे शहरातील नागरिक आक्रमक। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष। नागरिकांकडून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुलाचं बांधकाम सुरू। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूचा चौथरा खचला। दुरुस्तीच्या कामासाठी किल्ला बंद। महाराष्ट्र आणि गोवा हद्दीवरील बांदा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बंद। बाजारपेठेतून बुलेट चोरून नेण्याची घटना। सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी। ब्राझीलमध्ये आकाशात उडणाऱ्या हॉट एअर बलूनला आग लागल्यानंतर हॉट एअर बलूनमधून पडून 8 जणांचा मृत्यू। एअर बलूनमधील 21 पैकी 13 जणांना वाचवण्यात यश। संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।
पुण्यात लग्नाचा आमिष दाखवत 85 वर्षाच्या नागरिकाची फसवणूक, रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली 11,45,000ची फसवणूक, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात 3 अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल. अमरावती शहरातील SRPF कॅम्प ऑफिसमध्ये शिरला बिबट्या. रात्री 1च्या सुमारास बिबट्या शिरल्यानं भीतीचं वातावरण. या परिसरालगत जंगल असल्यानं बिबट्याचा वावर असल्याचं समोर. मुंबईत कॅब प्रवासादरम्यान महिला पायलटचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी 3 आरोपींवर गुन्हा दाखल. घाटकोपरला घरी जाताना महिला पायलटचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार. अमरावतीत अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याची माहिती. मुलाविरुद्ध चिखलदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री सुरू. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी, मात्र जिल्ह्यात लाखो रुपयांची गुटखा विक्री सुरू. जिल्ह्यातील गुटखा विक्रीचं रॅकेट स्टिंग ऑपरेशन माध्यमातून समोर. स्वच्छ पंढरपूर करण्यासाठी महासफाई अभियान. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या हातात खराटे. 40 ठिकाणी स्वच्छता. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सफाई अभियान. परभणीच्या पूर्णा नगरपालिकेत स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर. नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतरही पालिकेचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नागरिकांकडून पालिका प्रशासनावर संताप व्यक्त. सांगलीच्या मिरजेत जादूटोण्याचा प्रकार. वाढदिवसाच्या बॅनरखाली कापडात बांधलेली गाठोडी आढळली. गाठोड्यात जादूटोणा केलेलं साहित्य. 3 दिवस वेगवेगळी गाठोडी ठेवली. भंडाऱ्याच्या तुमसर येथे मध्यरात्री शटर तोडून 6 दुकानात चोरी. 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल चोरीला. चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ. अमरावतीच्या मेळघाटमधील चिखलदरा येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार. 15 वर्षीय पीडिता 5 महिन्यांची गर्भवती. बुलढाण्यातील लोणार शहरात किराणा दुकानात चोरी. पळून जाणाऱ्या चोरट्यांच्या गाडीला अपघात. सिनेस्टाईल पाठलाग करून चोरट्यांना पकडलं. लोणार पोलिसांची कारवाई. पालखी मार्गावरील दिवे घाटात वारकऱ्यांसाठी बाईक अँब्युलन्सची सुविधा. रुग्णांना जलद सुविधा मिळण्यासाठी होणार मदत. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालीखानू येथे बिबट्याचा मुक्त संचार. कुत्र्यावरील हल्ल्याच्या सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्यातून गेलेल्या रायपूर नागपूर महामार्गावर अपघात. नवीन बायपास उड्डाण पुलाजवळ अपघात. 4 गंभीर जखमी. पंढरपूर वारीसाठी भाविकांना थेट गावातून लालपरीची सेवा. भाविक गट तयार करून एकत्र बस बुक केल्यास बस सेवा उपलब्ध होणार. वाशिम जिल्ह्यातून 100हून अधिक बस गाड्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना होणार. हिंदी सक्तीला इचलकरंजीत मनसेचा तीव्र विरोध. इचलकरंजीत शाळांना पत्र देत आंदोलनाचा इशारा. सक्ती मागे घेण्याची मागणी. मुंबई नार्कोटिक्स सेल्सकडून वांद्र्यात सायक्लोथॉनचं आयोजन. 26 तारखेला होणाऱ्या अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत 100 सायकलस्वारांचा सहभाग. तरुणांनी ड्रग्जपासून दूर राहा. आयबी चीफ अमित गावटे यांचा संदेश. आज मध्य आणि हार्बर लोकल मार्गावर तांत्रिक आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत. माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक. लोकल सेवा उशिरानं धावणार, तर काही रेल्वे गाड्याही रद्द. आषाढी एकादशीसाठी लालपरी सज्ज. पंढरपूरला जाण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून जादा 64 बसेस धावणार. तिकीट आरक्षण आणि ग्रुप आरक्षणाची बस स्थानकावर सोय. गणेशोत्सवासाठीच्या जादा एसटी बसेसचं आरक्षण 24 जूनपासून सुरू होणार. तळ कोकणापासून रत्नागिरीपर्यंत एसटीच्या जादा गाड्या सोडल्या जाणार. ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी साचणाऱ्या ठिकाणी इलेक्ट्रिक बस नेण्यास मज्जाव. बस बंद पडल्यास दुर्घटनेची शक्यता असल्यानं निर्णय. विरार पश्चिम अर्नाळा रस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसची रिक्षाला जोरदार धडक. रिक्षा चालक महिला जागीच ठार, तर एक महिला प्रवासी गंभीर जखमी. चिपळूणच्या कामथे गावात टँकरमधून प्रदूषित पाणी नदीत सोडणारे 2 टँकर स्थानिकांनी पकडले. प्रदूषण मंडळाचे अधिकारी न आल्यानं स्थानिक आक्रमक. टँकरमधील केमिकलची तपासणी होणार. एअर इंडियाच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे डीजीसीएचे निर्देश. क्रू शेड्यूलिंग संबंधित सर्व भूमिकांमधून काढण्याचे डीजीसीएचे निर्देश. डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवणार. विमान दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी सरकारचा निर्णय. सूत्रांची माहिती. एका आठवड्यानंतर ब्रिटिश रॉयल नेव्हीचं F-35 हे लढाऊ विमान मायदेशी परतणार. तांत्रिक बिघाडामुळे 14 जून रोजी झालं होतं इमर्जन्सी लँडिंग. विमानातील बिघाड दुरुस्त न झाल्यास एअरलिफ्ट करण्याची शक्यता. गोल्डन बॉय नीरज चोप्राला पॅरिस डायमंड लीगचं जेतेपद. 2025चा नीरजचा हा पहिला किताब. जेतेपदाच्या सामन्यात नीरजकडून 88.16 मीटर भालाफेक. इंटेल कंपनी जुलैमध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना काढणार. इंटेल आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात करणार. हिंदी सक्तीला इचलकरंजीत मनसेचा तीव्र विरोध. इचलकरंजीत शाळांना पत्र देत आंदोलनाचा इशारा. सक्ती मागे घेण्याची मागणी.